ॲग्रीमेंटचं बाकी हो ते पण आपल्याला लवकरात लवकर करायला हवं. बघून घ्या. हो 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 ते नक्कीच. बघ गुरुनाथ सुभेदार. अरे अरे मी सांगतो ना, ही सरळ सरळ पब्लिसिटी स्टंट आहे, बाकी काही नाही. अरे ती बाहेरची मुलगी याच्यावर राहते आणि पेपरामध्ये जाहिरात कोणी दिली यांनी. मी जातो आणि त्या ऑफिसमध्ये एकदा विचारूनच येतो जा. ठीक आहे प्लीज. आणि तू तुझं झालं की मला एकदा फोन कर, जमलं तर कोऑर्डिनेट करूया, येताना तुला पिकअप करतो. हां प्लीज भेट मला. नक्की. अरे सॉरी आज काय सकाळी सकाळीच का? बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. मी तुम्हालाच भेटायला येणार होतो. माझ्याकडे कशाला? हा फोटो तुम्हीच छापला ना पेपरमध्ये? हरवली ना तुमची होऊ घातलेली बायको, लॉस्ट वुमन ऑफ द इयर. ए बास झाला, जास्त शहाणपणा करू नको. आमच्या पर्सनल मॅटर मध्ये पडायची काही गरज नाहीये. आता पर्सनल कुठं राहिलंय? तुम्ही पेपरात छापून आणलंय, सार्वजनिक झालंय ते. अरे या तर इथेच आहेत. कुठे सापडले तुम्हाला? अहो म्हणजे 1 लाख रुपये तुम्हाला. अहो तुम्हीच पेपरात बातमी दिली नाही का? ए गुप्ते, ओव्हर स्मार्ट वागू नकोस उगाच. आम्हाला नाही माहिती कोणी दिली ती जाहिरात वगैरे. 1 मिनिट, तूच नाही ना दिलीस ती जाहिरात? मला तेवढा वेळ नाही आणि ना माझ्याकडे बँकेत चिक्कार पैसे. तुमच्या काही 1 लाखाने मी बंगला बांधणार नाही. आणि तसंही घरात कॅश ठेवणं आणि लग्न न केलेली बायको घरात ठेवणं धोकादायक आहे नाही सुभेदार? मला उशीर होतो, मी जरा जातो. हा थँक्स. गुप्तेच्या तर ना जास्त आगाऊपणा करायला लागलाय हा. ते रेवतीची हवा लागली याला बरोबर. सोड, जाऊ दे, तू नको विचार करू. सोडा, चिल मार. तसंही या सोसायटीतले लोक ना जळतात तुझ्यावर. तसं तुला माझ्यासारखी गर्लफ्रेंड मिळाली आहे ना, आणि यांना राहावं लागतं यांच्या सेम ओल्ड बायकांसोबत. बोर नाही नो. बरं बच्चा तू नीट जा आणि तुझं आटपलं की मला फोन कर, आपण येताना कोऑर्डिनेट करूया. ओके हो काय? बाय. MG रोड जाना है, चलोगे? अरे भैया क्या देख रहे हो, चलो. सुनाई नहीं देता क्या? ऐकू येतं मला मॅडम. मराठी येतं ना तुम्हाला? चला पटकन MG रोडला, उगाच हिंदीत बोलत बस. हो मॅडम, मी मराठी, माझ्या हाताला पेपर मराठी. हो वा, छान. चला निघूया. एक मिनिट. हा फोटो तुमचाच ना? नाही, हा माझा नाही फोटो. हो मॅडम, तुमचाच फोटो आहे. 1 लाखाचं बक्षीस मिळालं मला. नाही, बसा ना, मी कुठे सोडतो तुम्हाला. कुठे ते सर? नाही नको, मी जाते. थँक्यू. हो मॅडम, माझं 1 लाखाचं बक्षीस मला गमवायचं आहे मॅडम. सॉरी. हो मॅडम थांबा ना. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.